गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यानं लग्नसराईच्या काळात ग्राहकांचं सोनं खरेदीचं गणित बिघडलंय। त्यातच या आठवड्यात सोन्यानं दरवाढीचा स्फोट केलाय। सोन्याच्या दरात सलग 3 दिवसात मोठी वाढ होऊन सोने 87,800 रुपये प्रति तोळा झालंय, तर चांदी सुद्धा 1,04,00,000 रुपये किलोवर पोहोचली आहे। मुहूर्तावर सोने चांदीची खरेदी होतच असते। शिवाय सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईमध्ये सोनं चांदी खरेदीचं प्रमाण वाढतं। सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्याचा दर 90,000च्या दिशेने वाटचाल करतोय। जागतिक बाजारपेठेत घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम सराफी व्यवसायावरही होतोय। मात्र या आठवड्यात सोन्याच्या दरात सलग 3 दिवस मोठी वाढ झाल्यानं व्यापारी सुद्धा अचंबित झालेत। 3 दिवसात सोने दरात तब्बल 1,600 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामध्ये सोमवारी सोनं 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी आणि बुधवारी सोन्यानं 700 रुपयांची मुसंडी मारली। आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या सूत्रानुसार 22 कॅरेट सोनं आता 80,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87,800 रुपये प्रति तोळा झालाय, तर चांदी 1,04,00,000 रुपये किलो झाली आहे। लवकरच सोनं 90,000 रुपयांचा प्रति तोळा टप्पा पार करेल आणि दसरा दिवाळीपर्यंत प्रति तोळा 1,00,000च्या घरात सोन्याचा दर असेल, असा अंदाज सराफी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। सातत्यानं सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता असून गुंजभर सोनं खरेदी करण्यासाठी खंडीभर रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न उभा राहिलाय।